श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर काल पौर्णिमा होती, वार शुक्रवार, त्यामुळे आम्ही ठरवलं काल अक्कलकोटला जाण्याचं. त्यामुळे मग मी सकाळी छान अशी सिंपल रेडी झाली आणि आम्ही चाललो आता रंगभवनला. मी आणि आहो जाणार होतो. अचानक ठरल्यामुळे जरा घाई गडबड झाली. सकाळी मस्त असं कंबर तलावावरचं वातावरण बघून छान वाटलं. ट्रेन चालली होती. एकदम मस्त वाटते सकाळी पाणीच्या शेजारी ट्रेन अशी जाणार आहे. खूप छान वाटलं. त्यानंतर आम्ही पोचलो रंगभवनला. रंगभवनला थांबलो, तिकीट वगैरे घेतलं. इथं कसं आहे, तिकीट आधी काढायचं, नंतर गाडीत जाऊन बसायचं. कंडक्टर नसतंच गाडीमध्ये नंतर, टेन्शन फ्री. पण रांगेत तिकीट काढायला खूप वेळ लागतो. त्या आम्हाला गाडी रिकामी असल्यामुळे जागा भेटली. त्यानंतर मग 5 मिनटं थांबून लगेच गाडी आली. त्यानंतर आलो अक्कलकोट बस स्टँडला पण खूप गर्दी होती. त्यानंतर एक ऑटो पकडला आणि आलो. बघू शकता आता खूप गर्दी आहे. मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे हा. आता मी आतमध्ये जाणार आहे. चप्पल वगैरे तिथे स्टँडवर काढली मी आणि आता आतमध्ये चाललेला. आतमध्ये यावेळेस खूप बदल केलेला होता. मी पण पहिल्यांदाच बदल असं केलेले पाहिलेलं आहे. महिलांची वेगळी रांग होती आणि पुरुषांची वेगळी होती. एकदम मन प्रसन्न वाटलं मंदिरात जाऊन. खूप छान वाटलं. बघू शकता किती गर्दी आहे. भरपूर गर्दी असल्यामुळे काही शूट करता आलं नाही. तरी पण मी थोडा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. छान असं फुलांनी सगळं सजवलेलं होतं. ते स्क्रीनवर दिसत आहे स्वामी समर्थांच्या आतमध्ये मूर्ती वगैरे. त्यानंतर मी दर्शन वगैरे करून अन्नप्राशनला आलेले आहे. तर फोटो वगैरे काढला, स्वामी समर्थ पण दर्शन घेतलं आणि निघाले आता मी समाधीकडे. समाधीला पण खूप गर्दी होती. रांगेत थांबले. 10 मिनटं लागली आम्हाला रांगेत थांबून दर्शन घ्यायला. इथं पण पूजा वगैरे सगळीकडे चालू होती. बघू शकता किती गर्दी आहे. हे समाधी बसलं मंदिर आहे. आमचं छान दर्शन वगैरे झालं. त्यानंतर निघालो आम्ही आता घराकडे. तर भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.